पूर्वमीमांसेत ईश्वराचा अनंगीकार काय? पूर्वमीमांसेमध्ये म्हणजे कर्मकांडामध्ये ईश्वराला मानत नाहीत, देवतांना मानतात, देवतांना मानतात पण ईश्वराला मानत नाही. पूर्वमीमांसेत ईश्वराचा अनंगीकार व सिद्धांत मतात ईश्वराचा सकारण अंगीकार, कारणसहित अंगीकार. कर्मकांडामध्ये ईश्वराला मानत नाहीत आणि सिद्धांत मतामध्ये ईश्वराला मानतात, एवढाच फरक आहे. वेदांतामध्ये ईश्वराला मानतात की नाही मानतात? मानतात, पण कर्मकांडामध्ये ईश्वराला मानत नाही. असे शिष्य बोलत असतात. कोणी पूर्वमीमांसक त्या शिष्यासच आपले मत सांगतो. पूर्वमीमांसक सांगतोय, ओ कर्मफलदाता परमात्मा ईश्वर म्हणून तुम्ही जो स्वीकारता त्याची काही जरूर नाही. काय सांगतो तो? पूर्वमीमांसक म्हणजे कर्मकांडाचा अंगीकार करणारा, कर्मकांडा दर्शनामध्ये ज्याचा विश्वास आहे तो म्हणतोय कर्मफलदाता परमात्मा ईश्वर म्हणून तुम्ही जे काय म्हणतायत किंवा स्वीकारता ती स्वीकारण्याची जरुरी नाही आहे. का? कारण जो जे कर्म करतो त्याचे फल त्याला कोण देतं? कर्मच देतं. मध्ये या ईश्वराला उगीच तुम्ही आणलेलं आहे. जो कर्म करतो त्याचं फल कोण देतो? कर्मच देतं. काय? कर्मच संस्कार देतं है ना. मध्ये ईश्वराचा काय प्रश्न येत नाही, त्यास कर्मच देते. मध्ये एक ईश्वर का म्हणून मानायचा? काय मध्ये एक ईश्वर मानून करायचं काय? काय करायचं? त्याचं त्या ईश्वराचं लोणचं घालायचं का? का काय मुरंबा घालायचा? काय करायचं? उपयोगच नाही ना त्याचा. तुम्ही कर्म केलं तर त्याचं फळदाता कोण? कर्म, ईश्वर नाही, असं त्यांचं मत आहे. त्याला काय करायचं? शिष्य म्हणतो, शिष्य त्याला समजावून सांगतोय, तुमच्या पूर्वमीमांसकांचे मतात ईश्वराचा स्वीकार करीत नाही है ना, पण हे आम्हाला पटत नाही, हे आम्हाला बरोबर वाटत नाही. परंतु ते बरोबर नाही, सोपं आहे ना, सरळ आहे ना. काय काय सांगण्यासारखं आहे का? तुमच्या पूर्वमीमांसकाच्या मतात ईश्वराचा स्वीकार करत नाहीत. तुम्ही स्वीकार करत नाही हे आम्हाला बरोबर वाटत नाही. ईश्वराचा स्वीकार करायला पाहिजे, आम्ही करतो है ना. कारण कर्म काय? कर्म चेतन आहे का? नाही, कर्म जड आहे, त्याचं आपले फल देण्याचं सामर्थ्य नाही ना. काय? कर्म स्वतः जड असल्यामुळे त्याच आपले फल देण्याचं सामर्थ्य नाही. ईश्वराचा अंगीकार न करता त्या कर्माचंच फल देण्याचं सामर्थ्य आहे असे मानले तर विहित आणि निषिद्ध कर्माचे फल कर्मकर्त्या ताबडतोब का मिळू नये? बरोबर आहे ना. कर्मामध्ये सामर्थ्य आहे, कर्म केलं का ताबडतोब फल त्याला मिळालं पाहिजे. निषिद्ध कर्माचा ताबडतोब तो नरकात पडला पाहिजे आणि विहित कर्म केलं ताबडतोब तो स्वर्गात गेला पाहिजे. थांबायला कशाला लागतं? कर्मात जर फळ आहे तर कर्म संपल्यावर ताबडतोब त्याला फळ मिळालं पाहिजे. हे घे बाबा स्वर्ग, चल स्वर्गात चल है ना. निषिद्ध कर्म चल नरकात चल, मिळालं पाहिजे. कर्माचं हे सामर्थ्य नाही. कोण म्हणतात? हे कर्माचं सामर्थ्य नाही. ताबडतोब का मिळू? ते तर मिळत नाही. यावरून कर्म नष्ट होऊन गेले है ना, तरी कर्माच्या फलभोगकाली त्या कर्माच्या संस्कारानुरूप फलदाता असा कोणीतरी एक चेतन मानलाच पाहिजे.
बघा, कुठलंही कर्म झालं ना, है ना, ते कर्म संपल्यानंतर तिथे ते कुंड राहतं की नाही, कोळशे राहतात की नाही, राख राहतं की नाही, आजूबाजूला पत्रावळी, द्रोण, बीण ह्या गोष्टी शिल्लक राहतात की नाही, खुणा राहतात की नाही, त्या कर्म केलेच्या खुणा आहेत. या व्यावहारिक खुणा आहेत. पण तुमच्या अंतःकरणावर देखील खूण राहते की नाही, राहते की नाही. त्याचं नाव काय? पुण्य. त्याचं नाव काय? वेदविहित कर्म केलं तर ती अंतःकरणावर जी खूण राहते त्याला काय म्हणायचं? पुण्य. तो म्हणतो ना, मी पुण्य केलेलं आहे, 100 याग केलेले आहेत म्हणतो ना, है ना. आणि अंगुलीमालाच्या गळ्यामध्ये काय असायचं? मारलेल्याची काय बोटं असायची, बोटे असायचं. त्या खुणा मिरवायचा ना, किती लोकांना मी मारलंय म्हणून. बरोबर आहे. पण त्याने मारलेल्या त्या काय व्यावहारिक खूण आहे, पण त्याच्या अंतःकरणामध्ये सुद्धा खूण असेल की नाही? काय असेल? पाप. की इतक्या लोकांना मी मारलेलं आहे, हे पापाचा चटका त्याला असेल की नाही? बरं, हे पुण्य आणि पाप कर्म केल्यानंतर जे सुरुवात झालेलं आहे ते मरेपर्यंत राहणारच ना. आणि ही खूण मेल्यानंतरही इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर त्याचा रेकॉर्ड राहणार ना, होय ना, रेकॉर्ड राहणार ना. जसा आपण जप करणाऱ्यांचा रेकॉर्ड करतो, ठेवला आहे की नाही, की यांनी इतका रेकॉर्ड हे जप केलेला आहे, तशा तऱ्हेने पुण्य केलेल्याचा रेकॉर्ड तुमच्या अंतःकरणामध्ये ठेवला जाईल. आणि तुम्ही पाप केलेलं असेल तर त्याचासुद्धा रेकॉर्ड तुमच्याकडे अंतःकरणावर ठेवला जाणार आहे. आणि हे अंतःकरण रूप पुस्तक वाचणारा कोणीतरी दुसरा चेतन पाहिजे ना, आणि त्याला पॉवरसुद्धा पाहिजे, म्हणजे सत्ता पण पाहिजे की त्याप्रमाणे ते रेकॉर्ड वाचून त्याचं फळ देण्याचं. तेव्हा असा तिसरा कोणीतरी चेतन पाहिजे, आणि तो ईश्वर. काय असा कोणीतरी तिसरा पाहिजे. कारण कर्म काय हे का मानावं लागतं आहे? कर्म आणि फळ याच्यामध्ये पाप पुण्यरूप संस्कार मानावे लागतात. काय मानावं लागतं? बरोबर आहे. काय मानावं लागतं? तुम्ही कर्म केलं, वेदविहित कर्म केलं तर पुण्य होईल. ते पुण्य कुठे राहील? तुमच्या अंतःकरणामध्ये. तुम्ही निषिद्ध कर्म केलं तर त्याची खूण राहील, पाप, ते कुठे राहील? अंतःकरणामध्ये. आणि तुम्ही मेल्यानंतर हे अंतःकरणाची चोपडी किंवा वही किंवा रजिस्टर हे कोणासमोर होईल? देवासमोर. याने पुण्य केलेलं आहे, याने पाप केलेलं आहे ना. आणि त्यानुसार फळ देण्याचं अधिकार, सामर्थ्य, बळ, विशक्ती, जड कर्माची कसं ते होऊन गेलं ना, संपलं, गेलेलं आहे ना ते, मग हा देणार ना. म्हणून ईश्वराला स्वीकारावंच लागतं. काय करावं लागतं असं शिष्य म्हणतो. शिवाजीराव कळतंय का नाही कळतंय? हा, विहित व निषिद्ध कर्माचे फळ कर्मकर्ता ताबडतोब का मिळू नये? ते तर मिळत नाही. यावरून कर्म नष्ट होऊन गेले तरी कर्माचा फलभोग काली त्या कर्माच्या संस्कारानुरूप वरल्या पाप पुण्यरूप. काय संस्कारानुरूप म्हणजे पाप पुण्य अनुरूप फलदाता असा कोणीतरी एक चेतन मानलाच पाहिजे. आणि जो कोणी चेतन मानावा तोच ईश्वर. बरोबर आहे, तोच ईश्वर. चोरीचे कर्म शिक्षा भोगवण्यास कारण असले तरी फल भोगविणाऱ्या कोणातरी चेतन न्यायाधीश असावा लागतो, जेलर असावा लागतो,
असावं लागतं ना, जरुरी असते. त्याचप्रमाणे कर्मफल भोगविणारा ईश्वर मानणे अवश्य आहे. काय? त्याचप्रमाणे कर्मफल भोगविणारा ईश्वर मानणे अवश्य आहे. काय? कर्मफल भोगविणारा ईश्वर मानणे अवश्य आहे. या संबंधाने तुमचे मत बरोबर नाही. काय? कर्मफल भोगविणारा कोण आहे? ईश्वर मानणं जरूर आहे. ईश्वर कशासाठी मानावा लागणार? जीवाचा जो कर्माचा फलाचा भोग करवणारा फलदाता म्हणून ईश्वराला मानावंच लागणार आहे. या संबंधाने तुमचे मत बरोबर नाही. कोणाचे? पूर्वमीमांसक कर्मकांडाचं मत बरोबर नाही. जरी पूर्वमीमांसकांचे मत बरोबर नसले तरी कर्म उपासना प्रतिपादक वेदवचनावरून जीव ब्रह्माचे एकत्व सिद्ध होत नाही. काय? पूर्वमीमांसकाचं मत बरोबर नाही हे मान्य आहे, ठीक आहे. पण कर्म उपासनाचं प्रतिपादन वेद करतं की नाही करतं? करतं. त्याच्यामधून जीव आणि ब्रह्माची एकत्व सिद्ध होत नाही. तर काय सिद्ध होतो? भेदच सिद्ध होतो. याचे समाधान कृपा करून करा. पुढे चालू ना. आता काय करतात? शंका विचारली की कसंही करा, वेदवचनावरून, ऋषीमुनीवरून, कर्मकांड ज्ञानकांडावरून जीव आणि ब्रह्माचा काय होत आहे? मीमांसा ही आपली उपासना सांगितली आहे, कर्म सांगितलेले आहेत. त्याच्यावरून जीव आणि ब्रह्माचं, जीव आणि ईश्वराचा भेद असल्याशिवाय हे कर्मकांड कशी होईल, भक्ती कशी होईल, उपासना कशी होईल, कर्म कसं होईल, असं काय करतो आहे? पूर्वपक्षाने सांगितलं आहे. आणि याच्यासाठी वेद प्रमाण आहे. हे जर तुम्ही केलं नाही तर कर्म निष्फळ होईल, भक्ती निष्फळ होईल, वेद निष्फळ अप्रमाण होईल आणि जे इष्ट नाही. जीव ब्रह्म ऐक्य सिद्धी ही वर दिलेली शिष्याची शंका सर्वांनाच असते. ज्याने वेदांतामध्ये प्रवेश केलेला नाही अशा प्रत्येकाला ही शंका असते. का? तर शंका प्रमाणासह त्याने सांगितली ना, सप्रमाण आहे आणि संयुक्तिक आणि योग्य आहे ना. काय? त्याने जे सांगितलं आहे भेद, जीव आणि ईश्वरामध्ये भेद आहे, त्याला प्रमाण आहे. वेदामध्ये काय 96% उपासना आणि भक्ती आहे, कर्मकांड आहे, 4% कुठेतरी वेदांत आहे ना. मग वेदाला अभिप्रेत काय? जीव आणि ईश्वरामधला भेदच अभिप्रेत आहे ना. प्रमाण दिलेलं आहे आणि योग्यही वाटतं ना, आहे ना. संयुक्तिकही आहे असे प्रथमदर्शनी दिसते. हे खरे आहे. हे खरे कारण ब्रह्मा आणि ईश्वर हे दोन शब्द एकार्थवाचीच आहेत असे पुष्कळ लोक समजतात. है ना. काय आपण समजतो? काय समजलं? ब्रह्म म्हणजेच ईश्वर म्हणजेच असं सगळ्या लोकांचं मत असतं. बरोबर आहे. काय काय ब्रह्म म्हणजेच ईश्वर म्हणजेच हे सगळ्या लोकांचं मत असतं. ब्रह्माचा पर्यायवाची म्हणून ईश्वर वाचतात, ईश्वरचा पर्यायवाची म्हणून काय करतात? ब्रह्म मानतात. बरोबर आहे. ब्रह्मा आणि ईश्वर हे दोन शब्द एकार्थवाचीच आहेत असे पुष्कळ लोक समजतात. अशी गोष्ट काय समजतात? पुष्कळ लोक समजतात. आणि कर्म उपासना प्रतिपादक वेद वचनावरून है ना, त्यांचा जीव ब्रह्मामध्ये भेद निश्चय दृढ होतो. काय?
पुष्कळ लोक काय समजतात, जीव आणि ईश्वर हे पर्यायवाची आहे, एकार्थवाची आहे असं समजतात. आणि कर्म उपासना प्रतिपादक वेद वचनावरून इथे जीव आणि ब्रह्म याच्यामध्ये भेद आहे असं समजतात. काय एक काय, ब्रह्म आणि ईश्वर एकच आहे असं समजतात. पण जीव आणि ब्रह्म हे भिन्न आहे किंवा जीव आणि ईश्वर भिन्न आहे असं समजतात. जीव ब्रह्मामध्ये भेदनिश्चय दृढ होतो. परंतु आता आलं, परंतु कूटस्थ चैतन्य, नंतर जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्मस्थ चैतन्य, हे चार, हे झालेलं आहे. सगळ्या झालेले आहेत की नाही. पहिल्यांदा सुरुवातीला कूटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य या चौघांची स्वरूपे आणि भेद यथार्थ लक्षात आला म्हणजे शिष्यानी केलेल्या वेद वाक्याच्या अर्थात कशी चूक होत आहे किंवा हल्ली लोक कसे चुकतात हे समजून येईल. याकरता किती सांगितलं आहे, कुटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य, दोन पातळ्या लक्षात ठेवा. ही वरची पातळी आणि ही खालची पातळी. खालची पातळी म्हणजे जीवाची पातळी आहे ना, त्या ठिकाणी जीव चैतन्य आणि त्याचा कुटस्थ चैतन्य. वरची पातळी समष्टी पातळी म्हणजे ईश्वर चैतन्य आणि त्याचा काय ब्रह्म चैतन्य. हे एवढं लक्षात ठेवायचं. या दोन पातळ्या समष्टी आणि याला काय म्हणायचं व्यष्टी. व्यष्टीमध्ये जीव कूटस्थ चैतन्य, जीव चैतन्य कूटस्थ चैतन्य. समष्टीच्या वर गेल्यानंतर काय होणार आहे, ईश्वर चैतन्य आणि बस झालं. समजलं ना. याकरता श्रीगुरु दृष्टांतपूर्वक चैतन्याचे चार प्रकारचे भेद सांगून नंतर जीव ब्रह्मामध्ये कसा अभेद आहे हे समजून सांगतील. श्रीगुरु, हे शिष्य, तुझी शंका निवृत्त करण्याकरता एका चैतन्याचे चार प्रकार करून सांगतो. चैतन्य एकच आहे, अनेक असू शकत नाही. अव्यवस्था होईल जगामध्ये, बरोबर आहे. म्हणून चैतन्य एकच मानावं लागतं. मग चैतन्याचे चार प्रकार करून सांगतो. कशासाठी? समजावण्यासाठी. कशासाठी? समजावण्यासाठी. चार प्रकार कसे? उपाधिकृत, उपाधी करून सांगणार ना, समजावण्यासाठी. पण त्यांची स्वरूपे कळणे कठीण असल्यामुळे अगोदर आकाशाचे चार भेद सांगणे आवश्यक आहे. ते आकाशाचे चार भेद लक्षात आले म्हणजे चैतन्याचे चार भेद लवकर लक्षात येतील. ते आकाशाचे चार भेद असे. आता चैतन्याचे चार भेद समजावण्यासाठी प्रथम काय सांगतायत, आकाशाचे चार भेद सांगतायत आहे ना. आता याच्यामध्ये या गोष्टीच विचारसागराच्या या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जरा थोडंसं क्लिष्ट आहे. आकाशाचे चार भेद किती? आकाश एकच आहे, त्याचे भेद होऊ शकतं का? नाही होऊ शकत आहे ना. मग भेद कशाने होतात? समजावण्यासाठी. उपाधीने भेद होतात. सर्व व्यापक एकच तत्व असलं तरी उपाधी समजावण्यासाठी उपाधीने भेद आपण करू शकतो. ते भेद कुठले? एक पहिला कोण? घटाकाश. दुसरा कोण? जलाकाश. तिसरा कोण? मेघाकाश. आणि चौथा कोण? महाकाश. लक्षात ठेवाल का? बोला पटापट. बरोबर आहे ना. घटाकाश, जलाकाश, मेघाकाश आहे ना. आता ही सुद्धा काय करायचे, व्यष्टी म्हणजे लहान पातळीवर म्हणजे घट आणि घटामध्ये असणारं जल, ते घटाकाश आणि जलाकाश एकालच्या पातळीवर. आणि वर काय असतं? मेघ असतात, मेघ व्यापक असतात, त्याच्यामधला आकाश मेघाकाश. आणि मग सर्व व्यापक असलेलं काय? महाकाश. बरोबर आहे ना. खालच्या पातळीवर कोण? जलाकाश, जलाकाश. वरच्या पातळीवर कोण? मेघाकाश आणि महाकाश. एवढं लक्षात ठेवाल का? हां,
एवढं लक्षात ठेवा. मग झालं घटाकाश, जलाकाश, महाकाश. आपण व्यवहारात ज्यास मडके म्हणतो, आपण कोणी गाडगे म्हणतात, बरोबर आहे ना. सुगड म्हणतात कधी संक्रांतीच्या वेळेला, है ना. आपण व्यवहारात ज्यास मडके किंवा तांब्या म्हणतो, त्या संस्कृत भाषेत घट असे म्हणतात. त्या घटात जितके आकाश, जितका अवकाश असेल, अवकाश म्हणजे पोकळी, म्हणजे आकाश असेल, तितकेच त्यात पाणी मावते ना. जास्त घालू लागल्यास मावत नाही, कारण त्यात जास्त अवकाश म्हणजे आकाश नसते. घटामध्ये जेवढा अवकाश असेल तेवढंच पाणी असेल, राहतं ना, बरोबर आहे ना. घटाकाशाचे लक्षण: पाण्याने पूर्ण भरलेल्या घटात जेवढा अवकाश असतो त्याच घटाकाश म्हणतात. काय घटामध्ये जेवढा आकाश असतो किंवा पाण्याने पूर्ण भरलेल्या घटात जेवढा अवकाश असतो त्याला काय म्हणतात? घटाकाश, आहे ना. घटरूप उपाधीमध्ये अडकलेल्या आकाशाला काय म्हणायचं? घटाकाश, बरोबर आहे. जलाकाशाचे लक्षण: घटाकाश घटाकाशाच्या आश्रयावर असणारे जल आणि त्या जलात नक्षत्रादी सहित आकाशाचे प्रतिबिंब, या तिघास म्हणून जलाकाश म्हणतात, है ना. काय म्हणायचं? हे बघा, हे कोण आहे? घट. याच्यामध्ये कोण असणार? आकाश. हां, या आकाश म्हणजे अवकाश, त्या अवकाशामध्ये कोण आहे? जल आहे, बरोबर आहे. त्या जलामध्ये कुठलं पडलेलं आहे? वरच्या आकाशाचं प्रतिबिंब पडलं आहे ना. तर काय म्हणाल मग? घटाकाश, त्याच्यामध्ये पडलेलं जल आणि त्याच्यामध्ये पडलेलं आकाशाचं प्रतिबिंब, हे चार गोष्टी आहेत, आहे ना. जलाकाशाचे लक्षण: एक घटाकाश, जल आणि त्या जलात नक्षत्र, एवढं मिळून नक्षत्राचे आकाशाचे प्रतिबिंब, या तिघास मिळून, तिघांना मिळून काय म्हणतात? परत एकदा समजून घ्या, आहे ना. हा घट आहे, या घटामध्ये पोकळी आहे, त्याला घटाकाश म्हणतात, है ना. मग या पोकळीत काय राहिलं? जल राहिलं, बरोबर आहे. तर या जलामध्ये मग घटाकाश झालं, नंतर दुसरं काय आलं? जल आलं. आणि या जलामध्ये जर वरचं आकाशाचं प्रतिबिंब पडलं तर त्याला काय म्हणणार? जलाकाश म्हणणार. काय म्हणणार? बरोबर आहे. घट, घटामधले असलेला आकाश, जल आणि त्या जलामध्ये पडलेलं प्रतिबिंब, आकाशाचं प्रतिबिंब, या तिघांना मिळून नाव काय आहे? जलाकाश, बरोबर आहे. लक्षात येईल का जलाकाश म्हणजे काय? काय घटात मधला अवकाश, पोकळी, त्याच्यामध्ये भरलेलं जल आणि त्या जलामध्ये पडलेलं आकाशाचं प्रतिबिंब, या तीन गोष्टी मिळून काय म्हणायचं? जलाकाश. काय म्हणायचं? घटाकाश, जल आणि जलामध्ये पडलेलं आकाशाचं प्रतिबिंब, याला मिळून काय म्हणायचं? जलाकाश. झालं, तीन झालं. जलाकाशाचे लक्षण झाले. किती वेळ आहे बघा? हां हां हां, खूप वेळ आहे. मग जाऊ ना, पुढे जाऊ ना. याविषयी कोणी अशी शंका करतात की घटातील जलात आकाशाचे प्रतिबिंब होत नाही, है ना. आकाशाचे प्रतिबिंब होत नाही, फक्त रूपवाला नक्षत्राचे प्रतिबिंब होत आहे ना. आकाशाला रूप आहे का? नाही, आकाशाला रूप नाही, है ना. बरोबर आहे. जो आकाश निळं दिसतं
तो त्याच्यामधला अंधारच आहे, निळा दिसतो. आकाश निळं नाही, आकाश उलटं कडईसारखं नाही, बरोबर आहे. जो आकाशाचे प्रतिबिंब होत नाही, फक्त रूपवाले नक्षत्र रूपवाले आहेत त्यांचंच प्रतिबिंब असते. आकाश रूपरहित आहे, मग त्याचे प्रतिबिंब कसं होईल? काय प्रतिबिंब कोणाचं होईल? ज्याला रूप आहे त्याला त्याचं प्रतिबिंब होईल ना. ज्याला रूपच नाही त्याचं प्रतिबिंब कसं होईल? घटाच्या जलामध्ये ताऱ्याला रूप आहे म्हणून प्रतिबिंब होईल, चंद्राला रूप आहे म्हणून प्रतिबिंब होईल, सूर्याला रूप आहे म्हणून त्याचं प्रतिबिंब होऊ शकतो. सूर्य दिसू शकतो, तारे दिसू शकतात, चंद्र दिसू शकतो, बरोबर आहे. पण आकाश कसं दिसेल ते मला सांगा, कारण आकाशाला रूपच नाही, बरोबर आहे. आकाशाचं काय रूप आहे? काळं, पांढरं, पिवळं, निळं, हिरवं, कसलं रूप आहे सांगा बरं? कसलंच रूप नाही. मग आकाशाचं रूप कसं काय दिसेल तुम्हाला सांगा? नाही दिसणार. पुढं जायचं तर वर जा, वर जा, देवाचं दर्शन घे. याविषयी कोणी अशी शंका करतात की घटातील जलात आकाशाचे प्रतिबिंब होत नाही, फक्त रूपवाले नक्षत्रादिकांचे प्रतिबिंब होत. कोणाचं प्रतिबिंब होणार? रूपवाल्या नक्षत्रादीचं प्रतिबिंब होते. आकाश कसा आहे? रूपरत आहे म्हणून त्याचे प्रतिबिंब होणं शक्य नाही, बरोबर आहे. पण हे म्हणणे बरोबर नाही. घटातील जलात जर आकाशाचे प्रतिबिंब नसेल तर गुडघ्या इतक्या थोड्या उदकात जी विस्तीर्णता आणि गंभीरता प्रतीत होते ती कुठली? काय एवढं वाटी आहे ना, वाटीमध्ये सगळ्या आकाशाचं प्रतिबिंब दिसतं की नाही? जेवढंही आकाश आहे तेवढं खोल लांब लचक असं दिसतं की नाही? हे कसं काय? आणि ती वाटी तरी एवढी आहे. मग प्रतिबिंब असल्याशिवाय खोलता, गंभीरता, व्यापकता जी आकाशाची त्याच्यामध्ये दिसते ती कशी दिसते? बरोबर आहे. जर आकाशाचं प्रतिबिंब नसेल तर त्या प्रतिबिंबाला जी खोलता आली आहे, खोली आली आहे, ती कशी आली आहे? तिला जी अशी व्यापकता आली आहे ती कशी आलेली आहे? म्हणून ती खोली आलेली आहे, व्यापकता आली आहे, म्हणजे आकाशाचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये पडलेलं आहे. तर गुडघ्या इतक्या थोड्या उदकात जी विस्तीर्णता आणि गंभीरता, काय जी विस्तीर्णता आणि गंभीरता प्रतीत होते ती कुठली आहे ना? त्या प्रतीतीवरून आता बाहेरून हवा यायला लागली. त्या प्रतीतीवरून विस्तीर्ण आणि गंभीर महाआकाशाचे प्रतिबिंब होते असं मानावं लागेल, आहे ना. शिवाय पाणी आणि नक्षत्र यांचे मधील आकाशाचे प्रतिबिंब मानले नाही तर नक्षत्रादिकांचे तरी प्रतिबिंब जलात खोल कसे दिसेल? कशाचं? पाणी आणि नक्षत्रे यांचे मधील हे पाणी, बरं का, आणि वर नक्षत्र, याच्यामध्ये आकाश आहे ना, आहे ना. शिवाय पाणी आणि नक्षत्रे याचे मधील आकाशाचे प्रतिबिंब मानले नाही तर नक्षत्रादिकांचे तरी प्रतिबिंब जलात खोल कसे दिसेल? जलामध्ये नक्षत्र खोल असल्यासारखी दिसतात, मध्ये काहीतरी पोकळी आहे अशी सरळ दिसते ना, जलात खोल कसे दिसेल? शिवाय रूपवान पदार्थाचे प्रतिबिंब होते असा काही नियम नाही. अधोरेखा करा.
शिवाय रूपवान पदार्थाचे प्रतिबिंब होते असाही नियम नाही. काय? रूपवाल्या पदार्थाचे प्रतिबिंब होते असाही काही नियम नाही. कारण शब्द हा रूपरहित असता त्याचे रूपरहित आकाशाच्या ठिकाणी प्रतिध्वनी रूप प्रतिबिंब होते हे प्रत्यक्ष आहे. शब्द आहे ना, तुमचा शब्द बघा, हा तुमचा शब्द निघाला, मी बोलला, तुम्ही ऐकला ना, त्याला रूप आहे का नाही? लाल, पिवळं, हिरवं, निळं शब्दाला आहे का? नाही. बरोबर आहे ना. आता शिवाय रूपवान पदार्थाचेच प्रतिबिंब होते असाही नियम नाही आहे ना. ज्याला रूप आहे त्याचंच प्रतिबिंब पडतं असा काही नियम नाही. कारण शब्द काय रूपवाला आहे का? नाही. बरोबर आहे ना. पण तुम्ही कड्याजवळ उभा राहिलात आहे ना, आणि इकडून तुम्ही बोललात, काय बोललात? तू चोर आहेस, तर तिकडून काय येतं? याला काय म्हणायचं? प्रतिबिंब म्हणायचं का नाही म्हणायचं? प्रतिध्वनी म्हटला जातो ना. आणि त्याला म्हटलं, त्या ठिकाणी म्हटलं, बाबा रे बाबा तू माझा आत्मा आहेस, तर तू काय बोलणार? असंच बोलणार ना. तर याला काय म्हणायचं? प्रतिबिंब आहे ना, है ना. जो शब्द आहे याला रूप नाही, बरोबर आहे ना. आणि आकाशालाही रूप नाही, तरी त्याचा प्रतिध्वनी प्रतिरूप प्रतिबिंब पडलं की नाही तिकडे, आणि ते आपल्याला आलं की नाही आलं. असं त्याचा अर्थ हे आहे की रूपवान पदार्थाचंच प्रतिबिंब होतं असं नाही. शब्द रूपरहित आहे ना, तरी पण त्याचं काय होतंय, तिकडे गेल्यानंतर पुन्हा प्रतिध्वनी आपल्याला येतो, म्हणजे प्रतिबिंब आपल्यापर्यंत येतं. त्याच्यामुळे शब्दाचं देखील प्रतिबिंब होतं आहे. प्रतिबिंब हे रूपाचंच होतं असं नाही आहे. रूपरहित पदार्थाचं देखील काय प्रतिरूप प्रतिध्वनी हे होऊ शकतं. कोणाचं? रूपरहित. कारण शब्द हा रूपवाला आहे का? तिकडे जाऊन कड्यावर आदून परत आला तर त्याचं प्रतिबिंब आपल्याला ऐकू येतं की नाही येतं? ऐकू येतं ना. मग रूपरहित असून देखील शब्दाचं प्रतिबिंब आपणाला ऐकू येतं. त्याच्यामुळे रूपरहित असणारा आकाशाची खोली, आकाशाची गंभीरता, ताऱ्याचं दूरत्व, हे सगळं आपल्याला त्या एवढ्या वाटीभरच्या किंवा गड्याभरच्या जलामध्ये सगळं दिसत असतं. म्हणून आपल्याला म्हणावं लागतं की आकाशाचं देखील प्रतिबिंब असतं. काय असतं? असतं म्हणावं लागतं. शब्द हा रूपरहित असता त्याचे रूपरहित आकाशाचे ठिकाणी, आकाश कोण? रूपरहित. आकाशाचे ठिकाणी प्रतिध्वनी रूप प्रतिबिंब होतं. शब्दही रूपरहित, आकाशही रूपरहित, तरी प्रतिबिंब होते हे प्रत्यक्ष आहे. एकंदरीत घटाकाश आहे ना, त्याच्या आश्रयावर असणारे कोण? जल. आणि ज्या जलामध्ये आकाशाचे प्रतिबिंब, या तिघांचं नाव काय? जलाकाश. वहीमध्ये किंवा वर लिहून द्या. घटाकाश अधिक जल. काय? घटाकाश अधिक जल अधिक जलामधलं आकाशाचं प्रतिबिंब. कोष्टक करा, बरोबर लिहा. काय? जलाकाश. काय लिहा? बरोबर काय? जलाकाश. बरोबर आहे. कोण? कोणाचं? हां, त्या जलामध्ये पडलेलं आकाशाचं प्रतिबिंब, या सगळ्याचं नाव काय? जलाकाश. झालं. पुढे सरकू का? मेघाकाश जरा थोडंसं कठीण आहे ना.
आता जल जे आहे ना, त्या जलामध्ये आकाशाचं प्रतिबिंब पडतं, हे आपण स्वीकारलं की नाही? मेघ म्हणजे काय? हा, तुषार ना. काय असतं? वाफ म्हणजे तुषार की नाही? जलाचे तुषार ना. तसं तर मेघ म्हणजे तुषार. तर मेघ म्हणजे सुद्धा जलच आहे ना, बरोबर आहे. घटाच्या जलामध्ये आकाशाचं प्रतिबिंब पडलं तर त्याच्या अनुमानाने आपण मेघाच्या जलामध्ये सुद्धा काय प्रतिबिंब असणारच असं म्हणू शकतो का नाही? करू म्हणतो काय काय अनुमान करून म्हणू शकतो ना. जर घटाच्या जलामध्ये आकाशाचं प्रतिबिंब आपण स्वीकारलंय तर मग सूक्ष्म का होईन ना, आहे ना. त्या ह्याच्यामध्ये सुद्धा काय करतंय, सूक्ष्म प्रतिबिंब असणारच ना, आहे ना. तुम्ही असे फुंकर मारा, सूर्य चमकत असेल तर इथे इथे बारीक 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 दिसतात. तुषार जरी उडवले ना तर त्या तुषारामध्ये सूर्याचं प्रतिबिंब चमकताना दिसतात असे छोटे छोटे, बरोबर आहे ना. तर तशाच तऱ्हेने संपूर्ण हे मेघाचे जे तुषार आहेत त्या मेघाच्या तुषारामध्ये सुद्धा आपणाला दिसलं नाही तरी काय आकाशाचं प्रतिबिंब असणारच, है ना. जसं घटाच्या जलामध्ये आकाशाचं प्रतिबिंब असतं, है ना, कारण ते जल आहे. तशा तऱ्हेने मेघ हे सुद्धा जल आहे, त्या जलामध्ये सुद्धा आकाशाचं प्रतिबिंब असणार. ते आपणाला दिसलं नाही तरी सूक्ष्म आहे पण प्रतिबिंब असणारच ना, है ना. हे अनुमानाने जाणावं लागतं. जलाकाशामधलं घटाच्या जलामध्ये असणारं आकाश आपणाला दिसतं, समजू शकतं. हे खोल आहे बघा, गंभीर आहे ती का, तारे दूरवर दिसत आहेत बघा, म्हणून काय आकाशाचं प्रतिबिंब आहे हे आपण म्हणतो. पण जे सूक्ष्म मेघामध्ये असणारे वर सूक्ष्म आहेत तुषार, त्या तुषारामध्ये आपण कसं पाहू शकणार? एवढी सूक्ष्मदृष्टी आपली कुठे असणार? पण अनुमानाने म्हणतो आपण की ते पण जल आहे, मग त्याच्यामध्ये सुद्धा काय आहे, आकाशाचं सूक्ष्म प्रतिबिंब असणारच, बरोबर आहे. आता बघा, जसे 3 पदार्थ जलाकाशात सांगितले त्याप्रमाणे 3 पदार्थ मेघाकाशातही आहे. सर्व मेघात आश्रयभूत है ना, असे कोण? आकाश. सर्व मेघांना कोण आहे आश्रय? आकाश. त्या आश्रयावर कोण आहे? मेघ. म्हणजे मेघस्थित जल, आणि त्या मेघस्थित जलामध्ये कोण असणार आहे? आकाशाचे प्रतिबिंब, है ना. याला काय? मेघाकाश. लिहा, आकाश अधिक मेघस्वरूप जल अधिक आकाश आधार, त्याच्यामध्ये कोण? मेघ. मेघामधलं जल अधिक आकाशाचे प्रतिबिंब, हे तिनाचं मिळून काय म्हणायचं? मेघाकाश. बरोबर आहे. काय? आकाश, मेघाचं जल आणि त्या मेघाच्या जलामध्ये पडलेलं आकाशाचं प्रतिबिंब, हे सगळ्याचं मिळून काय म्हणायचं? मेघाकाश. बरोबर आहे ना. जलाकाश आणि मेघाकाश समजावून सांगितलं. आता ती आपण शंका काढली, तीच शंका करतात. मेघात पाणी आणि त्यात आकाश प्रतिबिंब असल्याचं प्रत्यक्ष नाही. काय सांगताय? मेघात पाणी आणि त्यात आकाशाचं प्रतिबिंब आहे हे प्रत्यक्षाने समजत नाही. कुठे दिसतं? नाही दिसत. मेघ कुठे असतो? वर असतो. तिथपर्यंत आपण जाऊन पाहू शकतो का? अरे तुम्ही नाही असेल, आकाशातून विमान जातं की नाही? मग त्यांना तरी दिसत नाही का? नाही, त्यांनाही दिसू शकत नाही, कारण मेघातलं जल तुषार स्वरूप अत्यंत सूक्ष्म असतं, बरोबर आहे. पण त्यांनाही दिसणार नाही, प्रत्यक्ष दिसत नाही.
आकाश प्रतिबिंब असल्याचे प्रत्यक्ष नाही, हे खरे आहे. पण मेघापासून जलाचा वर्षाव होतो की नाही? तर मेघात जर जल नसेल तर त्याचा वर्षाव होईल का? है ना. किती बदा पाणी पडतं की नाही, है ना. खालून नाले नद्या वाहतात की नाही. महापूर येऊन गावाची गाव बुडतात की नाही. माणसं वाहून जातात की नाही, मोटारी वाहून जातात की नाही. मग एवढं सामर्थ्य जल, त्या समुद्र एवढं जल आकाशामध्ये आहे ना. कोणामध्ये? मेघामध्ये आहे ना. ढगफुटी असं म्हटलं जातं की नाही. ढग फुटलं का एकदम बरोबर पाऊस कोसळतं. इंद्राची पूजा त्या नाकारली कोणी? गोपाळाने. त्यावेळेला इंद्राने रागाने जो वर्षाव केली ती कसली होती? मुसळधार. कशी होती? एक धार बारीक नाही, एवढ्या मुसळ्या एवढी धार आहे ना. त्यानं कोणी वाचवलं? भगवंताने वाचवलं ना, आहे ना. आणि ते प्रसिद्ध आहे ना. सगळ्यांनी आपले काय काठ्या लावल्या, यांनी काय लावलं, आपलं बोट लावलं. इंद्राच्या रागापासून आपल्या गोपाळांना वाचवलं. ही कथा आहे ना. बरोबर आहे. मेघात पाणी आणि त्यात आकाश प्रतिबिंब असल्याचे प्रत्यक्ष नाही, हे खरं आहे. पण मेघापासून जलाचा वर्षाव होतो, होय ना. त्यावरून अनुमाने मेघातील उदकाचे ज्ञान होतं. मेघामध्ये जल आहे, नसलं तर पडेल कसं आणि महापूर येतील कसे, है ना. जेथे उदक आहे तेथे आकाशाचे प्रतिबिंब असणारच अनुमानाने. जेथे उदक आहे तेथे आकाशाचे प्रतिबिंब असतेच असा नियम आहे. बरोबर आहे. यावरून मेघात जल व त्यात आकाशाचे प्रतिबिंब आहे हे सिद्ध आहे. सिद्ध झाले. मेघामध्ये जल आहे आणि त्यामध्ये काय? आकाशाचे प्रतिबिंब पण आहे. ही गोष्टही काय झाली? सिद्ध झालेली आहे. जाऊ का पुढे? महाकाशाचं लक्षण करू का? करू का? हां. आता महाकाशाचे लक्षण. सर्व पदार्थांच्या आत बाहेर एक रूपाने व्यापक जे आकाश, त्याला विद्वान लोक काय म्हणतात? सगळ्या एकूण एक यच्च यावत पदार्थामध्ये व्यापून असलेलं जे काय आत बाहेर आहे, एक रूपाने व्यापक असेल त्याला आकाशाला काय म्हणतात? महाकाश. तर किती आकाश आपण उपाधीमुळे शिकलो? कुठली कुठली? घटाकाश, जलाकाश, मेघाकाश. ह्याचा उपयोग कसा करायचा ते पुढे आपण बघू. आता हे आलं ना, स ठेवल्या चैतन्याचे 4 प्रकार. हे करू का? लाकडात खिळा ठोकला तर तो आत जातो. तो लाकडात अवकाश असतो म्हणून जातो ना, हे ना. लोखंडाची मोठी पहार एका बाजूस तापविली तर दुसऱ्या बाजूस अग्नीची उष्णता येते. ती पहारेच्या आतील आकाशाच्या वाटेने येते ना. बरोबर आहे. व्यापकत्वाबद्दल आकाशाचा दृष्टांत फारच उत्तम आहे, है ना. व्यापक कोणासारखं? तर आकाशासारखं. आकाश व्यापक आहे, है ना. व्यापकत्वाबद्दल आकाशाचा दृष्टांत फारच उत्तम आहे. ही आकाशाची लक्षणे नीट लक्षात ठेवल्यास चैतन्याचे 4 प्रकार सहज लक्षात येतील. काय? लाकडात खिळा ठोकला तर तो आत जातो म्हणून लाकडात काय? अवकाश असतो. लोखंडाची मोठी पहार एका बाजूने तापवली तर दुसऱ्या बाजूला अग्नीशी उष्णता येते. म्हणजे आतमध्ये सुद्धा अवकाश असले पाहिजे. व्यापक असेल तर कोण असेल? तर आकाशच असतं. ही आकाशाची लक्षणे नीट लक्षात ठेवल्यात चैतन्याचे 4 प्रकार सहज लक्षात येतील. बरोबर आहे ना. चैतन्याचे 4 प्रकार सांगितलेत मगाशी. कूटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, खालच्या बाजूला ईश्वर चैतन्य, ब्रह्म चैतन्य. हे आता कूटस्थ चैतन्याचं लक्षण, जीव चैतन्याचं लक्षण, हे सगळं आपण करत जाणार आहे. पण तर बऱ्यापैकी जरा हलकं काम आलं ना, है ना. ओम पूर्णमदः
पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय